पावसाळ्यामध्ये शहरातील धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेने अशा इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार मंगळवारी बेगमपुरा भागामध्ये 2 मजली इमारत पाडण्यात आली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने वॉर्ड कार्यालयाच्या मदतीने सर्वेक्षण केलं आहे। त्यामध्ये 48 धोकादायक इमारती आढळून आल्या। यापैकी 15 मालमत्ता जीर्ण झालेल्या इमारती काढण्याची कारवाई सध्या सुरू आहे। या अगोदर जुना मोंढा भागामध्ये जीर्ण इमारत शुक्रवारी पाडण्यात आली होती। शहरातील अशा सर्व इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। 3 दिवसांमध्ये इमारती स्वतःहून पाडून घ्याव्यात, अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। 3 दिवसांची मुदत संपल्याने पाडापाडीला सुरुवात करण्यात आली आहे। मोंढा भागामध्ये कारवाई केल्यानंतर मंगळवारी बेगमपुरा भागामध्ये जीर्ण झालेली इमारत पाडण्यात आली। ही कारवाई अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रामेश्वर सुरासे यांच्या पथकाने केली आहे। 40 ते 50 वर्ष ही इमारत जुनी होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले।